नमस्कार. विपणन म्हणजेच मार्केटिंग BCOE 141 या शृंखलेमध्ये आज आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ मार्केटिंगच्या पुस्तिकेच्या ग्रामीण विपणनाबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. या ब्लॉगमध्ये किंवा ह्या पुस्तिकेमध्ये आपल्याला असं दिसून येतं की पहिला भाग होता सेवा विपणनाचा, त्याच्यानंतर आहे ग्रामीण विपणन आणि काही नवीन ज्या घडामोडी विपणन क्षेत्रामध्ये घडत आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा अजून दोन पुढच्या भागांमध्ये या शृंखलेमध्ये केली जाईल. मी आदिती समीर आपल्या सर्वांचं स्वागत करते विपणनाच्या या पुढच्या भागामध्ये. आता जेव्हा मी असं म्हणलं की आपल्या इथे वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत आपण वेगवेगळ्या प्रकारचं विपणन हे करत असतो, आपल्याला अपेक्षित असतं, आणि म्हणूनच याच्या आधीचा भाग होता तो होता सेवा विपणनासंदर्भात. म्हणजे वस्तू आणि सेवा यांचा वेगवेगळा आणि विशिष्ट प्रकारचा विचार करणं हे आपल्याला गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे आपण सेवा विपणनावर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. आजच्या या भागात आपण बोलणार आहोत खेड्यांबद्दल, आपल्या ग्रामीण भागाबद्दल. मग जेव्हा आपण ग्रामीण भागाबद्दल बोलतोय तेव्हा मला एक संख्या ही सारखी डोक्यात येते आणि ती संख्या आहे 6,64,000ची. तुमच्यापैकी बरोबर बऱ्याच मित्रमैत्रिणींनी ओळखलंच असेल. मी बोलतीये आपल्याकडे असलेल्या खेड्यांच्या पूर्ण संख्येची. अर्थातच ही पूर्ण संख्या 2019 सालच्या एका माहितीपत्रकानुसार आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. 6,64,000पेक्षाही जास्त खेडी आपल्या भारतात ही असल्यामुळे आपल्याला विपणनाचा जास्त अभ्यास हा वेगळ्या पद्धतीने या ग्रामीण भागासाठी हा करावा लागतो. परत एकदा मित्रांनो, म्हणजे मी लोकांची संख्या सांगत नाहीये जे खेड्यामध्ये राहतात, तर मी खेड्यांची संख्या सांगते तुम्हाला, आणि म्हणून ह्या संख्येकडे परत एकदा लक्ष देणं आपल्याला भाग पडतं. 6,64,000पेक्षा जास्त खेडी जर असतील तर निश्चितच तिथले ग्राहक सुद्धा हे अतिशय जास्त नंबरने असणार किंवा संख्येने असणार आहेत, आणि म्हणूनच इथली ग्रामीण जनसंख्या ही जास्त असल्यामुळे आपल्याला विपणनाच्या ह्या मोठ्या शास्त्रीय अभ्यासाचा हा वेगळा भाग किंवा एक वेगळी शाखा म्हणून त्याचा विचार करावा लागतो. चला तर मग आजच्या या पूर्ण भागाला ग्रामीण विकासाच्या विपणनाच्या संदर्भातल्या आपण सुरुवात करूया. जसं मी आधी म्हटलं की पुस्तिका 6 आहे आणि विपणनाच्या विविध संकल्पना आपण इथे बघत आहोत. यामध्ये ग्रामीण विपणनामध्ये चर्चा आपण मागच्या भागात केली, म्हणजे सर्व्हिसेस मार्केटिंग. आजचा भाग आहे तो रुरल मार्केटिंग किंवा ग्रामीण विपणनाबद्दल आहे. आणि इमर्जिंग इश्यूज म्हणजेच नवीन आव्हाने किंवा नवीन प्रकारच्या समस्या, त्याच्यावरचे तोडगे किंवा नवीन त्याच्याबद्दलची माहिती तिथे आपण निश्चितच काही उदाहरणही घेऊया. या पद्धतीने आपण या पुस्तिकेचा अभ्यास नक्की करू शकतो. आता जेव्हा आपण ग्रामीण विपणन असं म्हणतो तेव्हा ग्रामीण विपणनाची संकल्पना समजून घेणं हे आधी अतिशय महत्वाचं आहे. कारण जर आपण ग्रामीण विपणन असं बघत असू तर ह्या नवीन भागात किंवा ह्या नवीन विद्याशाखेत, विपणनाच्या शाखेत असं म्हणता येईल, अर्थ, संकल्पना, व्याख्या, त्याचं वेगवेगळं वर्गीकरण, वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या संकल्पना या बाबतीत ज्या मांडल्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास, त्याच्यानंतर या मिश्रणाचे घटक, त्यांची व्याप्ती आणि त्याचं महत्व, अर्थातच या सगळ्याचा अभ्यास आज आपण या भागामध्ये निश्चितच करायचा प्रयत्न करूया. चला तर मग पुढच्या चर्चेला सुरुवात करूया. आता जेव्हा आपण ग्रामीण विपणन असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ समजावून घेताना अर्थातच या दोन शब्दांमध्ये किंवा या दोन वेगवेगळ्या संज्ञा या एकत्र आलेल्या आपल्याला तिथे दिसून येतात, आणि त्यामध्ये आपल्याला ग्रामीण आणि विपणन असे दोन वेगळे भाग या संज्ञेचे करता येतात. आता जेव्हा आपण त्याची व्याख्या बघतो किंवा त्याचा अर्थ बघतो तेव्हा साहजिकच पहिला भाग येतो तो आहे ग्रामीण. आता ग्रामीण हा शब्द सुद्धा वेगवेगळ्या संस्थांनी किंवा वेगवेगळ्या आपल्या अभ्यासाच्या शाखांनी हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पुढे मांडलेला आहे. खरं बघायला झालं तर भारतीय जनगणनेनुसार आपल्याला शहरीकरणाची व्याख्या ही जास्त दिसून येते
किंवा त्याच्याबद्दलची जास्त चर्चा ही आपल्याला दिसून येते. मात्र जेव्हा आपण पूर्ण ग्रामीण असा शब्द वापरतो तेव्हा भारतीय जनगणना म्हणजे सेन्सस ऑफ इंडियाच्या नुसार सुद्धा आपल्याला याची पूर्ण व्याख्या ही मिळू शकत नाही. अर्थातच निमशहरी किंवा स्मॉल टाउन्स याची व्याख्या आपल्याला मिळू शकते. आता जेव्हा एखादं खेड किंवा एखादा अतिशय ग्रामीण असा भाग आपल्याला बघायचा असेल तर वेगवेगळ्या देशांमध्ये याची वेगवेगळी संकल्पना मांडलेली आहे. जसं जर तुम्ही बघितलं तर इंग्लिश शब्द त्याला वापरले जाणारेही हे पूर्ण देशानुसार बदलतात. म्हणजे आपण भारतात ज्याला ग्रामीण असं संबोधतं त्याच भागाला वेगवेगळ्या देशांच्या पार्श्वभूमीवर कधी कधी निमशहरी शहरी असं सुद्धा म्हटलं जातं. कारण देशाच्या जनगणनेनुसार त्यांच्या व्याख्या या बदलत जातात. म्हणजे देश त्याची पूर्ण लोकसंख्या आणि मग त्याच्याबद्दलच्या संकल्पना ग्रामीण आणि शहरी भागाच्या हे लक्षात घेणं इथे महत्वाचं आहे. म्हणजे ग्रामीण विपणन हे फक्त भारताच्याच संदर्भात नसून तर आपल्याला इतर देशांच्या संदर्भात जर अभ्यासाचं असेल, जसं ब्राझील हे खूप अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्रामीण विपणनाचा अभ्यास करतो आणि नवीन आव्हानांमध्ये आपल्याला तेही एक आव्हान हे दिसून येतं. तर त्याचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसतं की आपल्याला असं समजतं की त्यांच्या देशामध्ये लोकसंख्येच्या परिस्थितीनुसार ह्या ग्रामीण शब्दाचा अर्थ आणि संकल्पना या बदलत जातात. जसं जर तुम्ही साऊथ आफ्रिका किंवा ज्याला म्हणता येईल आफ्रिकन देश जे आहेत त्या देशांच्या संकल्पना जर बघितल्या तर विविध शहरी भागांमधील अगदी वेगवेगळी जाळी सुद्धा आपल्याला निमशहरी या नावाने तिथे ओळखलेली दिसून येतात. चला तर मग जरा थोडं जास्त चर्चा करूया. आता जेव्हा आपण ह्या संकल्पनेचा जास्त अभ्यास करतो किंवा ग्रामीण विपणन अशी ही संकल्पना समजून घेण्याचा विचार करतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की जे विपणन खास करून आपल्याला विचारात घ्यावं लागतं ग्रामीण भागासाठी किंवा त्याचे आराखडे बदलावे लागतात ग्रामीण भागासाठी किंवा एक विशिष्ट पद्धतीने पुढे जाण्यासाठी आपण एक आलेख तयार करतो किंवा एक ब्लूप्रिंट ज्याला म्हणता येईल असा एक निळा आलेख तयार करतो आणि मग पुढे जातो. त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इथे सहभागी घेऊन किंवा सहभागी त्याचा समावेश करून मग आपण याच्या जास्त चर्चा केली तर त्याला ग्रामीण विपणन असं आपल्याला नक्की म्हणता येईल. जेव्हा आपण ग्रामीण विपणनाचा इथे अभ्यास करतो आहोत तेव्हा सगळ्यात महत्वाची संकल्पना असं आपण म्हटलं की ग्रामीण ही आहे आणि म्हणूनच ही संकल्पना नाबार्डने म्हणजे जेव्हा आपण वेगवेगळ्या संस्थांचा अभ्यास करतो तेव्हा नाबार्ड आणि RBI या दोन्ही संस्था आपल्याला ह्या ग्रामीण या संकल्पनेचा थोडा जास्त विचार करायला प्रवृत्त करतात. आणि नाबार्ड ही संकल्पना संस्था म्हणते की ग्रामीण भाग म्हणजे अशी सगळी ठिकाणं खरं तर किंवा मग ती खेडी असू देत किंवा अगदी छोट्याशा वाड्या असू देत किंवा काही ठिकाणी काही पालं असतात तशी असू देत तर ज्याची संख्या साधारणपणे 10,000 पर्यंत आहे. आता बघा हे निमशहरी असू शकतं, हे छोटं खेडं असू शकतं, या काही 3-4 वाड्या एकत्रित करून आलेला प्रभाग होऊ शकतो. तर या सगळ्याला नाबार्ड हे ग्रामीण अशा ह्या शब्दामागे किंवा या शब्दाच्या संकल्पनेमध्ये समाविष्ट करत असतं. 10,000 लोकसंख्या तिथे असू शकते किंवा त्या 10,000 पर्यंत ही आपण इथे समाविष्ट करू शकतो. आता जर तुम्ही RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अभ्यास केलात आणि त्यांच्या संकल्पनेचा थोडा जास्त अभ्यास केलात तर आपल्याला असं लक्षात येईल की 10,000 पर्यंत लोकसंख्या असणारे ठिकाण खरं तर ग्रामीण भाग आहेच. मात्र त्याच्या पुढे जर आपण बघितलं की 10,000 ते साधारण 10,000 ते 1,00,000 ह्या जर आपल्याला पूर्ण पट्ट्यामधली लोकसंख्या मिळत असेल तर त्या लोकसंख्येच्या प्रभागाला आपण निमशहरी ठिकाण असं नक्की म्हणू शकतो. म्हणजे बघा 10,000 पर्यंत आपण ग्रामीण असं संबोधतोय आणि त्याच्या पुढच्या 1,00,000 पर्यंतच्या प्रभागाला आपण निमशहरी अशी उपमा देतोय. आता जर आपण ह्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन बघितलं तर आपल्याला भारतीय जनगणनेचा इथे नक्की अभ्यास करावा लागेल. आता भारतीय जनगणना ही 2021 ची आपल्यापर्यंत उपलब्ध नाही. मात्र 2011 आणि 2001
ह्या जनगणनेच्या पूर्ण अहवालानुसार आपण ग्रामीण बाजारपेठ ही निश्चितच ही एकत्रित करू शकतो किंवा त्याचा अभ्यास हा निश्चित करू शकतो. आता या जर संकल्पनेमध्ये आपण भारतीय जनगणनेची ही संकल्पना ग्रामीण भागाची बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये 3 अटी मुख्यत्वाने आपल्याला दिसून येतात. त्या 3 अटी काय बरं आहेत? तर पहिला भाग म्हणजे ह्या भागाची लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त नको. म्हणजे बघा किंवा एका ठिकाणी तर असंही आढळून येतं की 5,000पर्यंत, अगदी 5,000पर्यंत टेकली तरी चालेल. म्हणजे 5,000पर्यंत जर लोकसंख्या असेल आणि जर लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किलोमीटर साधारण 400 लोकांपर्यंत असेल आणि जर पूर्ण म्हणजे पूर्ण लोकसंख्येच्या सगळ्या आर्थिक उत्पन्नामध्ये मदत करणाऱ्या लोकसंख्येच्या पुरुषांमध्ये जर आपण इथे बघितलं तर साधारण 75% पुरुष हे शेती व्यतिरिक्तच्या कामांमध्ये जर ते काम करत असतील किंवा कार्यरत असतील तर या सगळ्या भागाला आपण निश्चितच एक शहरी किंवा ज्याला म्हणता येईल की निमशहरी असा भाग असं म्हणू शकतो. जर 5,000पेक्षा कमी असेल लोकसंख्या, 400 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असेल घनता लोकसंख्येची, म्हणजे कधी कधी खालीवर होऊ शकतं 5,000पेक्षा थोडीशी जास्त लोकसंख्या आणि मात्र 400 प्रति चौरस किलोमीटर याच्यापेक्षा कमी लोकसंख्येची घनता, अशा पद्धतीच्या जर तुम्ही भागामध्ये असं तुम्हाला आढळून आलं की 75% पुरुष जर शेतकामांमध्ये काम करत असतील तर मात्र आपण या सगळ्या भागाला ग्रामीण भाग असं म्हणू शकतो. आता जेव्हा दुसरा भाग किंवा दुसरं वाक्य किंवा दुसरी संकल्पना याची जर आपण बघितली तर ती असते विपणनाची. मग जेव्हा आपण विपणन असं म्हणतो तर विपणनाची संख्या तर आपण आधीच पडताळली आहे किंवा त्याचा अभ्यास आपण आधीच केला आहे, तरी सुद्धा आपण एक त्याचा मागोवा थोडासा आज नक्की घेऊया. फिलिप कोटलर सरांच्या मते जेव्हा आपण विपणनाचा अभ्यास करतो तेव्हा ते म्हणतात की ही व्यवस्थापकीय पूर्ण संज्ञा आहे की जिथे आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह व्यक्तींचा जो असतो तो एकत्र येतो आणि दुसऱ्या काही व्यक्तींची किंवा समूहाची गरज किंवा अनेक गरजा भागवण्यासाठी सतत कार्यरत असतो. त्यांना काही उत्पादनं व त्या वस्तू असू दे सेवा असू देत त्यांच्या दळणवळणामध्ये किंवा त्यांच्या देवाणघेवाणीमध्ये या सगळ्या प्रक्रियेला फिलिप कोटलर सर निश्चितच विपणन अशी संज्ञा देतात किंवा त्याला असं म्हणतात. आता जर आणखीनही पुढे जाऊन बघायचं झालं तर विपणन संघटना म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ मार्केटिंग असं ज्याला म्हणता येईल, तर इंग्लंडची जी ही संस्था आहे ते म्हणतात, ते अजून थोडं पुढे जातात आणि म्हणतात की ग्राहकांची जी खरेदीची जी शक्ती असते किंवा ज्याला क्रय शक्ती असं म्हणतात ती लक्षात घेऊन म्हणजे त्यांना काय खरेदी करायला आवडेल, त्यांना काय खरेदी करायला जमेल, त्यांची शक्यता आहे का, ते तेवढा खर्च करू शकतात का, ह्या सगळ्याचा अभ्यास करून एखादी वस्तू, विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट सेवा अशी जर मागणीच्या अनुषंगाने जर उपलब्ध करून दिली गेली तर त्या सगळ्या वस्तू आणि सेवा ह्या उत्पादकापासून उपभोग करणाऱ्या ग्राहकापर्यंत जर पोहोचवण्याच्या या पूर्ण क्रियांच्या शृंखलेला विपणन संघटना इंग्लंडची ही विपणन असं म्हणतात. आता बघा म्हणजे किती गोष्टी याच्यामध्ये आल्या ग्रामीण भागामधील अशा ह्या प्रक्रियेला, जेणेकरून मागणी आणि पुरवठ्यानुसार आपण वस्तू किंवा सेवेची उपलब्धता ही निश्चित करतो ग्रामीण भागांमध्ये. म्हणजे इथे भौगोलिक हा विषय आलाच बरं का, म्हणजे भौगोलिक आवाका त्या सगळ्याचा लक्षात घेऊन मग आपल्याला याचा अर्थ पुढे हा न्यावा लागतो. आता जेव्हा आपण ग्रामीण असं म्हणतोय तेव्हा जर भारतीय ग्रामीण यात असा इथे उल्लेख करायचा झाला तर काही विशिष्ट त्याची रचना, संरचना किंवा त्याची काही वैशिष्ट्ये हे आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. जरूर आजच्या भागात आपण त्याचाही विचार करूया. चला तर मग पुढची बघूया स्लाइड. यामध्ये तुम्हाला असं की नेमकं ग्रामीण विपणन हे काय असतं, कशा पद्धतीचं असतं किंवा त्याची वैशिष्ट्ये ही कशी आपल्याला अभ्यासता येतील. आता जर बघितलं तर कार्यात्मक आणि
केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित असं हे ग्रामीण विपणन असतं असं निश्चित म्हणता येईल. आता का बरं आपण त्याला कार्यात्मक असं म्हणलंय? कारण जर तुम्ही बघितलं तर कित्येक वेळा कित्येक गोष्टी, जसं आता वर्तमानपत्र आहे किंवा आपल्याला काही सेवांचा पुरवठा असतो, तर ह्या पुरवठा शहरी भागांकडून ग्रामीण भागापर्यंत पुरवल्या जातात. त्याच्याबरोबर उलट भाग जर आपण बघितला तर जे काही वस्तू असतात, जसं जसं की काही भाजीपाला असेल, फळाफळ असेल, तर त्यांचा पुरवठा जो असतो तो गावांपासून शहरापर्यंत हा जास्त प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे या दोन्हीमध्ये एक कार्यात्मक शैली आपल्याला दिसून येते. अर्थातच ही प्रत्येक प्रभागानुसार बदलत जाते किंवा ह्या भौगोलिक वातावरणानुसार यामध्ये निश्चितच फरक घडून येतो किंवा घडलेला दिसून येतो. तरी सुद्धा इथे आपण असं म्हणायला हरकत नाही की ग्रामीण भागाकडून बाजारपेठेकडून शहरी बाजारपेठेकडे किंवा शहरी बाजारपेठेकडून ग्रामीण बाजारपेठेकडे होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं जे दळणवळण आहे ते आपल्याला इथे अभ्यासता येतं. म्हणून आपल्याला असं दिसून येतं बऱ्याच भागांमध्ये, बऱ्याच भारतीय ग्रामीण बाजारपेठांमध्ये चांगलं उत्पादन किंवा अतिशय उच्च दर्जाचं, उत्तम दर्जाचं उत्पादन जे शहरी भागांमध्ये अतिशय लीलया उपलब्ध असतं, ते या ग्रामीण भागांमध्ये आपल्याला पटकन सापडत नाही. शोधून शोधून सुद्धा आपल्याला एखादं त्याच्या सारखंच किंवा त्या दर्जाला न मॅच करताना असं म्हणतात किंवा त्या दर्जापर्यंत न पोहोचू शकणारं असं एखादं उत्पादन आपल्याला इथे बघू शकतो, आपण इथे बघू शकतो. त्यामुळे इथे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या हे विपणन हे फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण या सगळ्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करताना काही गोष्टी या खूप म्हणजे आपल्याला नक्की त्या अशा दिसून येतात की हा बरोबर हे ग्रामीण बाजारपेठेचं एक निश्चितच फार मोठं लक्षण आहे. मग काय बरं लक्षण असू शकतं? तर बऱ्याच बाजारपेठेमध्ये जास्त दिसून येऊ शकतात, दिसतातच असं नाही. प्रत्येक छोट्या ग्रामीण बाजारपेठेनुसार हे प्रमाण किंवा ही उपलब्धता ही बदलत गेलेली असते. म्हणून कमी उत्पन्न, कमी बचत किंवा कमी गुंतवणूक किंवा कमी स्वाक्षरता किंवा ज्याला म्हणता येईल शैक्षणिक पातळी जी असते ती थोडीशी मी म्हणते, जास्त नाही, निश्चितच या सगळ्या परिस्थिती बदलत आहेत. परंतु गेल्या काही दशकांमध्ये यावर जो अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासानुसार असं दिसून येतं की ग्रामीण विपणनाची गरज का वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने पडते, तर तिथे स्वाक्षरता कमी असते किंवा साक्षरता ही जास्त दिसून येत नाही. पुरुष साक्षरता आणि महिला साक्षरता याच्यामध्ये फार मोठी तफावत दिसून येते किंवा लोकसंख्येची घनता जी असते ती परत एकदा कमी असते. म्हणजे शहरी भागांमध्ये ही घनता खूप जास्त असते, मात्र ग्रामीण भागांमध्ये ही घनता कमी असते. त्यामुळे मोकळा प्रदेश आपल्याला तिथे दिसू शकतो. आणि जेव्हा मोकळा प्रदेश किंवा जास्त विखुरलेल्या वस्त्या जर असतील तर निश्चितच विकासाची पातळी ही कमी असते असं आपण म्हणू शकतो की असं आपल्याला दिसून येतं. जसं वीज पुरवठ्याचा अभाव किंवा उत्कृष्ट पिण्याच्या पाण्याची सुविधा, जर ह्या मूलभूत सुविधा जर तिथे नसतील तर तिथे निश्चितच गुणवत्तापूर्ण आयुष्य जगण्यासाठी थोडीशी जास्त मेहनत करावी लागते. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या भागाचा हा विशेषत्वाने वेगळ्या पद्धतीने हा अभ्यास करावा लागतो. दुसरा फार महत्वाचा भाग आपल्याला इथे दिसून येतो की ही जी सगळी बाजारपेठ आहे, ग्रामीण बाजारपेठ आहे, जर खरंच आपण लक्षपूर्वक भारतीय ग्रामीण बाजारपेठेचा विचार आपण इथे करत असू तर आपल्याला असं दिसतं की कृषी विकास आणि त्या संदर्भात असलेली किंवा तिथे आपल्याला दिसत असलेली बाजारपेठ ही आपण इथे बघू शकतो. म्हणजे शेतीचा विकास आणि त्याच्यावर अवलंबून असलेली ही बाजारपेठ, असं हे इथे समीकरण आजही आपल्याला निश्चित दिसून येतं. म्हणजे बघा, जवळजवळ 70-72% आपली भारताची लोकसंख्या आजही ग्रामीण भागांमध्ये राहते. शहरं ही खूप त्या मानाने कमी संख्येची असली तरी प्रत्येक शहरामध्ये अमाप लोकसंख्या असं हे गुणोत्तर भारतामध्ये आहे आणि असे वैशिष्ट्यपूर्ण हे गुणोत्तर आहे. जर तुम्ही बघितलं
तर ही विखुरलेली जी जनसंख्या आहे, लोकसंख्या आहे, त्यांच्यापर्यंत चांगल्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला ज्या मूलभूत सुविधा गरजेच्या आहेत त्यांचा अभाव जर असेल तर निश्चितच आपल्याला इथे थोडासा प्रश्न पडलेला दिसतो किंवा समस्या या उद्भवलेल्या दिसतात. आता शेतीचा विकास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपली आपलं कृषी क्षेत्र जे आहे किंवा भारतातली जी शेती आहे ती मुख्यत्वे हे मान्सून किंवा ज्याला म्हणतात की मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जर काही फरक घडून आला, पावसाच्या प्रमाणात जर काही फरक झाला तर निश्चितच या बाजारपेठेवर त्वरित झालेला फरक आपल्याला जाणवतो. आता ह्या सगळ्याचा अभ्यास ग्रामीण विपणनामध्ये निश्चितच करावा लागतो, कारण ह्या विपणनामध्ये किंवा ह्या बाजारपेठेमध्ये असे काही गुणधर्म आहेत की जिथे आपल्याला जसं खरीप किंवा रब्बी हंगामानंतर आलेलं पीक, मग त्या पिकाची कापणी आणि ती कापणी झाल्यानंतर उपलब्ध असलेली बाजारपेठ, या बाजारपेठांमध्ये सुद्धा फरक जाणवतो. त्यांच्यामधल्या खरेदी किंवा क्रय क्षमतेमध्ये आपल्याला काही बदल घडून आलेले दिसून येतात निश्चितच. आता या सगळ्यामध्ये जर आपण विचार केला रोजगाराचा, तर शेतीविषयक रोजगार तर आहेच किंवा हंगामी रोजगार ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा रोजगार आपल्याला इथे दिसून येतो आणि त्यामुळे त्यांची जी क्रय क्षमता आहे ती त्या मानाने किंवा शहरी भागाच्या प्रमाणामध्ये ही कमी असलेली नोंदवली गेलेली आहे. आता जर याच्याविषयी जास्त भाग बघायचा झाला तर शेती उत्पन्नामध्ये वाढ झाली असेल, राहणीमानात जर फरक पडला असेल, उत्कृष्ट पद्धतीचं राहणीमान आपल्याला दिसून आलेलं असेल आणि शेती विकासाला जर एक चालना मिळालेली असेल, तिथल्या प्रगतीपथावर असेल. अर्थातच हे सगळं फक्त सरकारचं शासनाचं काम नाही, त्याच्यासाठी हिरवे बाजार सारख्या विविध बाजारपेठांचा इथे निश्चितच उल्लेख करावा लागेल, जिथे ग्रामीण विकास साधून म्हणजे असलेल्या संसाधनांचा पुरेपूर सुयोग्य आणि अचूक असा वापर केल्यामुळे किंवा छबी रावतांसारख्या ज्या सरपंच आहेत त्यांनी वापरलेल्या विविध पद्धतींमुळे जो प्रवास हा पुढे झालेला आहे त्या खेड्यांचा किंवा ग्रामीण बाजारपेठेंचा, त्याचा अभ्यास करून जर राहणीमानातील फरक आपण इथे अभ्यासला आणि तो जर आपल्याला वृद्धीकडे जाणारा दिसला तर निश्चितच आपल्याला इथे थोडासा फरक झालेला किंवा या विपणनाच्या पद्धतीमध्ये दिसलेला फरक हा जाणवत असतो. आता जेव्हा आपण रोजगारात संधी असं म्हणतोय तेव्हा शेती किंवा शेतीपूरक जो रोजगार आहे त्यामध्ये जर संधी रोजगाराच्या उपलब्ध झाल्या आणि जर होत असतील तर निश्चितच शहरांकडे जाणाऱ्या लोकांचा लोंढा आपल्याला त्वरित थांबवता येईल. याच्यामध्ये निश्चितच फक्त लोकसंख्येचा अभ्यास नसून विपणन त्याच्यावर जर अवलंबून असेल किंवा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्याच्यामध्ये काही फरक घडवून आणायचा असेल तर त्याच्यासाठी हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करतोय तेव्हा निश्चितच आपल्याला समतोल साधणं म्हणजे शहरी बाजारपेठा आणि ग्रामीण बाजारपेठा यांच्यामध्ये एक थोडासा समतोल साधणं हे इथे अपेक्षित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. चला तर मग पुढच्या भागाकडे जाऊया. जर आपण वैशिष्ट्य बघितली ग्रामीण विपणनाची तर निश्चितच आपण म्हणू इथे की वृद्धीच्या संधी आहेत आणि आपल्याला तशी अपेक्षाही आहेत. म्हणजे गेल्या 10 वर्षात किंवा त्याच्या आधीही जो कृषी क्षेत्रातला जो विकास झालेला आहे त्यानुसार जर आपण याचा अभ्यास केला तर निश्चितच म्हणजे मग ती हरितक्रांती असू दे, श्वेतक्रांती असू दे किंवा नीलक्रांती असू दे, तर याच्या संदर्भातील जो अभ्यास आहे आणि त्यानुसार ग्रामीण क्षेत्राची जी झालेली वृद्धीची किंवा विकासाची पायरी आहे ती समजून घेऊन मग त्यांच्यासाठी वस्तू आणि सेवांची उपलब्धता ठरवणं हे इथे महत्त्वाचं ठरतं. आता ह्यामध्ये आपण सुरुवात केली या भागाची असं म्हणून की 6,64,000पेक्षाही जास्त खेडी हे भारतात आहेत आणि म्हणजेच तिथे राहणारी लोकसंख्या, तिथे राहणारे लोक हे थोडे वेगळे असले किंवा वेगळ्या पद्धतीचा विचार करत असले शहरी लोकांपेक्षा, तरीही ह्याच बाजारपेठेची व्याप्ती ही सर्वात जास्त आहे भारतामध्ये हे आपल्याला निश्चितच नमूद करावं लागेल आपण ह्याचा सगळ्याचा अभ्यास करताना. म्हणजे बघा, शहरं मोठी आहेत, शहरांमध्ये लोकसंख्या जास्त आहेत, मात्र ग्रामीण बाजारपेठ ही सगळ्यात
मोठ्या व्याप्तीची आहे भारतात असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. आता जर पुढचा भाग बघितला तर याच्यामध्येही काही वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा हे बाजारपेठेचं स्वरूप जे आहे ते हंगामी असतं. म्हणजे रोज प्रत्येक क्षणी कित्येक ग्राहक जे शहरी भागात आपल्याला दिसून येतात, मग ते एखाद्या मॉलमध्ये असू देत किंवा एखाद्या मोठ्या दुकानात असू देत, मात्र तशाच पद्धतीचे ग्राहक आपल्याला ग्रामीण बाजारपेठेत दिसतील असं नाही. मग त्यासाठी आपल्याला आठवडी बाजाराचा निश्चितच इथे अभ्यास हा करावा लागतो. म्हणजे आपल्याला इथे या बाजारपेठेचं स्वरूप मांडताना ते विखुरलेलं असू शकतं, खुलं असू शकतं, म्हणजे ज्याला ओपन मार्केट असं म्हणतात. असं खुला हा बाजार हा असू शकतो. तिथे असे दुकानं अशी नक्की बांधलेल्या स्वरूपातच आपल्याला सापडतील असं नाही. अगदी छोट्याशा एखाद्या चटईवरही आपला शेतकरी हा आपला माल हा तिथे विकताना आपल्याला दिसून येतो. आठवडी बाजार असू दे किंवा जत्रेचा बाजार असू दे, मग ह्या सगळ्या खुल्या विखुरलेल्या बाजारांचं स्वरूप निश्चितच असं एक असंघटितपणा तिथे आपल्याला जरा थोडासा जास्त दिसतो. आता हा अर्थातच अभ्यास हा सार्वत्रिक आहे. अगदी एखाद्या विशिष्ट गावासाठी किंवा ग्रामीण परिस्थितीमध्ये हा बदललेला दिसून येतो. अर्थातच याची उदाहरणं आपण थोडे पुढे घेऊच या. आता अजून एक याच्यातला भाग म्हणजे अर्थातच हे सगळ्या भारतामध्ये आपण बघू शकतो की ग्राहक हे अतिशय संवेदनशील ग्राहक आहे आपला. म्हणजे थोडीशी किंमत बदलली की त्यांची मागणी ही बदलत असते आणि म्हणून त्यांना किंमत संवेदनशील ग्राहक असंही म्हणतात. आता इथे ग्रामीण भागामध्ये तर हे फारच आहे. म्हणजे थोडी जरी किंमत कमी झाली किंवा जर त्यांच्या लक्षात आलं की आपण जास्त जर उत्पादनाची खरेदी केली तर आपल्याला कमीत कमी किंमत द्यावी लागेल, अशा पद्धतीचा जर ठोकताळा जर मांडता आला तर ग्राहक हा निश्चितच संतुष्टी मार्गाकडे तिथे पटकन जाताना आपल्याला दिसून येतो. आता याचा पुढचा भाग बघितला तर अनिश्चिततेचा आहे. अनिश्चितता सुरू होते ती आपल्या मोसमी वाऱ्यांपासूनच. म्हणजे भारतावर आजही तितक्याच मोठ्या पद्धतीने किंवा तितक्याच शक्तीने राज्य करणारे हे मोसमी वारे जर तुम्ही बघितले तर त्यांच्या येण्याच्या काळानुसार हे आपले हंगाम बदलत असतात. मग आपलं शेती उत्पन्न बदललं की निश्चितच त्याच्यामधली अनिश्चितता ही वाढते. कधी फेब्रुवारी महिन्यामध्ये पडणाऱ्या गारपिटीमुळे नुकसान होणारे शेतकरी किंवा अगदी जर तुम्ही बघितलं की अतिशय सुरेख अशी अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये शेतीमधून अतिउच्च कमाई करणारे शेतकरी, दोन्ही प्रकारचे शेतकरी आपल्याला दिसून येतात. अर्थातच एकाच परिस्थितीसारखे एकाच पद्धतीचे शेतकरी आणि तीच पद्धत प्रत्येक वेळी बदल घडून येईल किंवा त्याच पद्धतीने आपल्याला ते दिसून येतील असं नाहीये. आणि म्हणूनच त्याच्यात सातत्यता नसल्यामुळे आपल्याला ही अनिश्चितता ही इथे निश्चितच प्रश्नात पाडते असं म्हणायला हरकत नाही. आता जर याच्या पुढचा भाग आपण बघितला तर आपण आता प्रगतीपथाकडे जातोय. म्हणजे भारतामध्ये दळणवळणाची सर्वच क्षेत्र बदलत आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की भारताची साक्षरताही बदलतीये निश्चितच, पण अजूनही ग्रामीण साक्षरता आणि शहरी साक्षरता याच्यामध्ये थोडा जास्त फरक आहे, आजही आहे. किंवा पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरता याच्यामध्येही एक प्रचंड तफावत आजही आपल्याला ग्रामीण भागात जास्त दिसते. तर त्याचप्रमाणे जर आपण दळणवळण आणि गोदामांचा जर विकास याबद्दलची चर्चा करायची झाली तर निश्चितच शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत की आपण सर्व खेड्यांपर्यंत वीज आणि रस्ते, बांधलेले चांगले सुधारित रस्ते हे पोचवावे, जेणेकरून शेतमालाला एक चांगली बाजारपेठ त्वरित उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीच्या गोदामांचा विकास, म्हणजे खास करून कोल्ड स्टोरेजेस ज्याला म्हणता येईल, तर शीतगोदामांचा विकास हा आपल्याला गेल्या काही वर्षात हा फार मोठ्या प्रकारात किंवा हा फार मोठ्या प्रमाणात झालेला इथे दिसून येतो. तर ह्या सगळ्या वैशिष्ट्यांना लक्षात घेऊ किंवा ही सगळी वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घेऊन त्याच्यानुसार आपण विपणनाची आपली स्ट्रॅटेजी किंवा ज्याला म्हणता येईल विपणनाचा आपला पुढचा जो रस्ता आहे तो आपल्याला ठरवता येतो किंवा त्याचे डावपेच आपल्याला निश्चित बघता येतात. आता यामध्ये सुद्धा जसं मी मगाशी म्हटलं की ग्राहक वैविध्य हे प्रचंड आहे.
म्हणजे एक शेतकरी ह्या हंगामाला अतिशय सुस्थितीत असलेला, मात्र पुढच्या हंगामाला दुष्काळामुळे वाईट आर्थिक परिस्थितीला सामोरा जाणारा असं इथे होऊ शकतं. आणि म्हणूनच प्रत्येक हंगामामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये ग्राहक वैविध्य हे आपल्याला इथे निश्चितच लक्षात घ्यावं लागतं. जर आपण हे घेतलं नाही तर आपलं विपणन हे फोल ठरू शकतं. आता जेव्हा आपण भारताचा आणि भारतीय ग्रामीण परिस्थितीतील विपणनाचा विचार करतो, तेव्हा जिथे आपण असे सुरुवात केली की बाह्य घटकांमुळे हे अतिशय मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. म्हणजे जसं एक उदाहरण आपण घेतलं की कृषी आणि पाऊस किंवा कृषी आणि गारपीट. मात्र त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर भारतीय शेतकरी हा अतिशय वेगाने प्रगतीपथाकडे जातोय आणि तितकंच तत्परतेने तंत्रज्ञान हे आपलंसं करतोय. आता याची काही उदाहरणं आहेत पुढे, ती आपण घेताना बोलूच यात. पण तर जेव्हा आपण भारतात ग्रामीण बाजारपेठांचा विचार करतो किंवा ग्रामीण विपणनाचा विचार करतो, तेव्हा ते अतिशय लवचिक आहे किंवा फ्लेक्झिबल आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्याचप्रमाणे ते अतिशय कॉम्प्लिकेटेड किंवा क्लिष्ट आहे हेही तितकंच खरं. म्हणजे काय बरं हे सगळं, म्हणजे कशा पद्धतीने हे शब्द वापरले गेलेले आहेत याची एक थोडीशी चर्चा आपण इथे निश्चित करू शकतो. जेव्हा आपण अनिश्चिततेच्या किंवा अनियमित अशा उत्पन्नाच्या ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादनं उपलब्ध करून देतो, तेव्हा तिथे त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांच्या मागणीनुसार आपल्या सेवेत बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला लवचिक असणं किंवा फ्लेक्सिबल असणं हे खूप मोठं हे काम असतं आणि खूप महत्वाचं हे इथे असं ठरत असतं. अजून एक भाग इथे म्हणायचा झाला तर उत्पन्नाचा जो ढाचा असतो किंवा जसं आपण म्हणतो की विखुरलेली ही सगळी संस्था आहे किंवा एक आपल्याला असंघटित असं ह्याचं स्वरूप दिसतं आणि म्हणूनच ही समजावून घ्यायला अतिशय क्लिष्ट आहे आणि हे एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे पाऊस पडला तर उत्पन्न चांगलं, तर बाजारपेठेत चांगली उत्पादनं उपलब्ध होतील आणि त्याची मागणी वाढेल. म्हणजे एकमेकांवरची जी अवलंबितता आहे ती आपल्याला इथे नक्की बघायला मिळते. आता परत एकदा जर आपण यादी करायची ठरली की ग्रामीण बाजारपेठांमध्ये, म्हणजे खरं तर भारतीय ग्रामीण बाजारपेठांमध्ये विशेषत्वाने आपल्याला काय दिसतं, हेच याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं बघता येईल, माफ करा, तर आपल्याला असं बघता येईल की अमाप लोकसंख्या ही आपल्या ग्रामीण बाजारपेठांमध्येच आपल्याला आढळते आणि त्याचप्रमाणे रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या सुद्धा बदलत गेलेल्या आणि अमाप, म्हणजे आपल्या एका मागच्या भागात आपण झोहो नावाच्या कंपनीचा हा जास्त अभ्यास केलेला होता. जर तुम्हाला तो भाग सापडला तर निश्चितच परत एकदा बघा. झोहो कंपनीच्या फाउंडरनी किंवा मालकांनी ही कंपनी एका खेडेगावात स्थापन केलेली आहे. म्हणजे ही बाजारपेठ ग्रामीण असली तरी सुद्धा मोठमोठ्या मल्टीनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा इथे येऊ शकतात आणि त्यामुळे रोजगार हा बदलू शकतो. हे इथे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. अर्थातच वीज आणि आंतरजाल याचा जर अभाव या परिस्थितीत असेल किंवा या प्रभागात असेल तर मात्र विकासाकडे जाणं थोडं अवघड ठरतं असं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे जर आपण जेव्हा आपण साक्षरतेचा जास्त विचार करतो तेव्हा निव्वळ स्त्री पुरुष तफावत साक्षरतेमधली नाही, तर आपल्याला असंही दिसून येतं की आपल्याकडे एवढ्या प्रचंड भाषा आहेत. म्हणजे जवळजवळ 24 या ऑफिशियल, म्हणजे अतिशय शासकीय रित्या वापरल्या जाणाऱ्या भाषा आपल्याला दिसून येतात भारतात. त्याचप्रमाणे आपल्याला साधारण 1000पेक्षा जास्त, म्हणजे खरं सांगायचं तर 1100च्या जवळपास या बोली भाषा आपल्याला बघता येतात. म्हणजे बघा, जेव्हा आपण हा आजचा भाग हा मराठीमध्ये प्रस्तुत करत आहोत तेव्हा कदाचित पुण्यातील मराठी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं, सातार कोल्हापूरकडचं मराठी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं, सांगली इचलकरंजीकडचं मराठी अजून थोडं वेगळं, सोलापूरकडचा लहेजा हा थोडासा वेगळा, विदर्भ जळगाव किंवा आपण नागपूरकडे जर गेला तर त्यांची बोलायची पद्धत मराठी असली तरी सुद्धा बरीच वेगळी ही आपल्याला दिसून येते. कोकणात गेलं तर कोकणी थोडासा त्याच्यावरचा प्रभाव हाही आपल्याला कायम दिसून येतो. म्हणजे एक भाषा, एक राज्य
असं जरी आपण घेतलं तरी त्यामध्ये ग्रामीण बाजारपेठेचा विचार करताना आपल्याला एवढ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि म्हणूनच ह्या सगळ्या बाजारपेठांचा, त्यांच्या ग्राहकांचा, त्यांच्या बोलीभाषांचा हा सगळा अभ्यास हा अतिशय क्लिष्ट आणि मोठा आणि वेळ घेणारा हा असा खर्चिक असतो, असं म्हणायला काहीच हरकत नाही. आता इथे अजून एक भाग असा म्हणता येतो की आपल्याला की दळणवळण आणि गोदामांसाठी जेव्हा आपण विचार करतो किंवा गोदामांना आपण जेव्हा प्राधान्य देतो, तेव्हा आपल्याला असं गरजेचं आहे लक्षात घेणं की विमा क्षेत्र किंवा बाकीच्या ज्या सोयीसुविधा आहेत किंवा त्याच्यावर अवलंबून अनुषंगिक सेवा आहेत, त्या आपल्याला इथे जास्त विकसित झालेल्या अजून तेवढ्या दिसून येत नाहीत. आणि म्हणून शासन आपलं निश्चितच या दृष्टीने फार मोठं प्रयत्नशील आहे. जेव्हा आपण ग्रामीण ग्राहकाची पार्श्वभूमी ते समजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा साक्षरता किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी समजावून घेणं हे निश्चितच गरजेचं आहे. मेडिकल कॉलेजेस किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस हे आज महाराष्ट्रात आपल्याला सर्वदूर दिसतात. मात्र पूर्ण भारतातल्या ग्रामीण भागांमध्ये ही कॉलेजेस पोहोचलेली आपल्याला तेवढी दिसून येत नाहीत. ही महाविद्यालयं फक्त शहरी भागात असलेली ही आपल्याला आढळून येतात. आणि मग त्यामुळे होतं काय की जरी शैक्षणिक पार्श्वभूमी डिग्रीची असली किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची असली तरीही कदाचित त्याचं स्वरूप हे थोडं वेगळं असतं. आणि म्हणूनच आपल्याला शैक्षणिक पार्श्वभूमी ग्राहकांची ही लक्षात घेणं इथे गरजेचं ठरतं. त्याच परिस्थितीत आपण आर्थिक जी पद्धत आहे किंवा आर्थिक जी बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे, त्याचा अभ्यास करणं, त्यांची खर्चाची पद्धत कशी आहे, त्यांना कुठल्या प्रकारची उत्पादनं आवडतात, ते कुठल्या प्रकारची उत्पादनं नक्की घेतात आणि कुठली टाळतात, याचाही विशिष्ट आणि वेगळा अभ्यास हा आज निश्चितच उपलब्ध आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI द्वारे आपण याची जास्त चाळणी करून याच्या पद्धतीचं जास्त पर्यवेक्षण करून किंवा ज्याला म्हणता येईल की जास्त याचा विचार करून आपण याच्या पुढे जाऊन विपणनाचा अभ्यास हा निश्चित करू शकतो. अर्थातच ग्रामीण बाजारपेठांमध्ये आपल्याला जागरूकता ग्राहकांची थोडी कमी असलेली दिसून येते. म्हणजे एखाद्या कंपनीच्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये किंवा वेगवेगळ्या उत्पादनांच्या परिस्थिती किंवा दर्जामध्ये जर फरक असेल तर त्या दर्जाच्या फरकाच्या जाणीवा या वेगवेगळ्या असू शकतात शहरी आणि ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे ग्राहक जागृती ही कदाचित वेगळ्या पातळीची ग्रामीण भागांमध्ये आपल्याला दिसून येते. जर आपण त्याच्या पुढचा भाग बघितला तर ग्राहकांची निष्ठा किंवा ज्याला आपण एखादी ब्रँड लॉयल्टी ज्याला म्हणतो, तर अशी ब्रँड निष्ठा किंवा एखादी विशिष्ट पदनिष्ठा जर आपल्याला बघायची असेल तर आपल्याला असं दिसेल की फार मोठ्या कंपन्यांच्या किंवा संस्थांच्या निष्ठेची इथे गरज नसते. कधी कधी अतिशय लोकल किंवा ज्याला म्हणतात की ग्रामीण आणि त्याच विशिष्ट प्रभागातील एखादा पुरवठादार हा त्यांचा अतिशय आवडता पुरवठादार हा असू शकतो. मग तिथे नवीन आलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेला काहीही स्थान हे उपलब्ध होऊ शकत नाही. हे आपल्याला ग्रामीण भारतामध्ये दिसून येतं. ग्रामीण वितरणामध्ये याचा अभ्यास आपल्याला निश्चित करावा लागतो. आता जेव्हा वेगवेगळ्या स्थानिक भाषा आणि बोल्यांचा विचार करतोय तेव्हा अगदी रेडिओ पासून ते आपल्याला पोस्टर्स आणि ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरातींपर्यंत सगळ्या भागांमध्ये याचा विचार हा करावाच लागतो. आणि त्याचप्रमाणे जर काही पुरवठादार आपले ग्रामीण भागातून येत असतील तर सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये किंवा आपल्या पुरवठा वितरण साखळीमध्ये आपल्याला या सगळ्याचा अभ्यास करून मग पुरवठादार आणि ग्राहक यांचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो. आता जेव्हा आपण याचा विचार करतो की विपणन मिश्रण मागच्या एका भागामध्ये आपण 7ही विपणन मिश्रणाचा हा विचार केलेला आहे. 7 विपणन मिश्रण ही सेवांच्या संदर्भात आपण अभ्यासली होती आणि 4 विपणन मिश्रणांचा अभ्यास हा आपण वस्तूंच्या विपणनामध्ये हा केलेला होता. जेव्हा आपण वस्तूंच्या विपणन किंवा वस्तू आणि सेवा यांचं विपणन असा इथे विचार करतोय तेव्हा वस्तू किंमत, त्याची किंमत, त्याचं स्थान किंवा त्याची उपलब्धता, स्थान या शब्दापेक्षा प्लेस याच्यासाठी आपण उपलब्धता किंवा ऍक्सेस असा जास्त इथे भाग महत्वाचा ठरतो. आणि निश्चितच संवर्धन म्हणजे प्रमोशन
आता ह्या सगळ्या चारही मिश्रणांच्या व्यतिरिक्त सेवेसाठी किंवा सेवा पुरवठादारांना व्यक्ती म्हणजे पीपल, प्रक्रिया म्हणजे प्रोसेसेस आणि भौतिक पुरावा म्हणजेच फिजिकल एव्हिडन्स याचा जास्त उपयोग हा करून घ्यावा लागतो. ग्रामीण ग्राहकांसाठी निश्चितच याचा आपल्याला फार जास्त उपयोग हा होऊ शकतो. आता जेव्हा आपण याच्या पुढे जाऊन काही ग्राहक खरेदी वर्तन ठरवणारे घटक अभ्यासत असतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की काही व्यक्तिगत घटक हे निश्चितच इथे उपयोगी पडतात. त्याचा अभ्यास करणं हे आपल्याला नितांत गरजेचं ठरतं. आता ते कुठले बरं, तर व्यक्तिगत असतील, त्यांचं उत्पन्नाचा भाग असेल किंवा ढोबळ कौटुंबिक उत्पन्नाचा भाग असेल. आता हे बघा, इथे शहरी आणि ग्रामीण याच्यामध्ये फरक असू शकतो. सगळ्यात महत्वाचा भाग इथे असा आहे की कुटुंब संस्था शहरी भागातली जी असते ती निश्चितच एक छोटं कुटुंब असतं, लहान कुटुंब असतं, एक वेगळं किंवा न्यूक्लिअर ज्याला म्हणता येईल असं छोटं कुटुंब असतं. मात्र जेव्हा आपण ग्रामीण बाजारपेठांचा विचार करतो तेव्हा कुटुंब संस्था ही मोठ्या कुटुंबाला किंवा सर्व वेगवेगळ्या आपल्या कौटुंबिक सण समारंभांना उद्यापन देणं किंवा उद्दीप्त करणाऱ्या विविध अशा ग्राहकांच्या पार्श्वभूमीला इथे आपल्याला अभ्यासाची गरज पडते. आता जेव्हा या उत्पन्नाचा भाग हा व्यक्तीनुसार बदलत जातो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जेवढे कुटुंबात जेवढ्या व्यक्ती कमी तेवढं उत्पन्न हे वेगळ्या पद्धतीने वितरित होतं. तर व्यक्तिगत उत्पन्न आणि ढोबळ कौटुंबिक उत्पन्न याच्यामध्ये जर फरक असेल तर तो आपल्याला इथे अभ्यास करणं हे तो आपल्या अभ्यासात समाविष्ट करणं हे गरजेचं आहे. आता आणखीन जर बघायचं झालं तर आपल्याला भविष्यामध्ये या ग्राहकांच्या उत्पन्नाचे स्रोत काय असतील आणि त्याप्रमाणे त्यांचं उत्पन्न होईल का याच्याबद्दलचा थोडासा अभ्यास हा करावा लागतो. आता हा अभ्यास आपल्याला कुठे उपयोगी पडतो? पुढच्या 6 महिन्यामध्ये कुठल्या प्रकारच्या वस्तूला किंवा सेवेला मागणी ही जास्त असेल याचा जर आपल्याला प्रोजेक्शन टेक्निक किंवा भविष्यातील अचूक अंदाज वर्तवायचा असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे अजून एक फार मोठा भाग मी इथे सांगू इच्छिते की जेव्हा आपण एखादी सेवा ही EMI म्हणजे प्रत्येक महिन्याला दिली जाणारी थोडीशी ही सेवारी टक्केवारी त्याच्यातली याच्याप्रमाणे विक्री त्याची करत असतो आपण किंवा त्याची विक्री ही होत असते तेव्हा त्यांच्याकडे पुढच्या वर्षात पुढच्या 6 महिन्यात हे पैसे असतील का, त्यांच्या उत्पन्नामध्ये हे स्रोतात आपण नमूद करू शकू का याचा विचार करणं हे अनिवार्य आहे. आता यामध्ये सुद्धा मालमत्तेची लवचिकता आपल्याला इथे दिसून येते. आता जमीन आहे परंतु जमिनीचा काही भाग विकावा लागला काही कारणाने किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता आपल्याला इथे बघता येते किंवा अनुभवता येते. निवड तेवढंच नाही तर राहणीमानात सुद्धा प्रत्येक हंगामानुसार बदल घडवताना ही अनिश्चितता एवढी त्रासदायक ठरू शकते की त्यामुळे पूर्ण बाजारपेठेवर याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. अजून एक फार मोठा भाग इथे बघायचा झाला तर मनोवैचारिक जे घटक असतात त्याचाही फार मोठा प्रभाव आपल्याला ग्रामीण ग्राहक बाजारपेठेमध्ये हा दिसून येतो. आता त्याच्याबद्दलचा पहिला भाग असतो तो असतो संप्रेरकांचा. म्हणजे वेगवेगळ्या संप्रेषणांमुळे जर काही विशिष्ट गोष्टी खरेदीसाठी उद्दीप्त करत असतील ग्राहकाला तर त्याचा भाग आपण त्याचा अभ्यास इथे करायला काहीच हरकत नसते. त्यांच्या जाणीवा जागरूकता त्याच्या वस्तूबद्दलचं सेवेबद्दलचं ज्ञान माहिती आणि माहितीचे स्रोत हेही तितकेच महत्वाचे इथे नक्की ठरतात. काही वेगवेगळी व्यक्तिमत्व त्यांना त्याच्या प्रकृतीनुसार प्रवृत्तीनुसार त्यांचे ठरणारे कल बदलणारे कल हेही इथे लक्षात घेणं हे आपल्याला निश्चित भाग आहे. आता जर आणखी थोडा याचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला इथे असं म्हणता येईल की आपल्याकडे ग्रामीण विपणनाचे हे 4 वेगवेगळे एज आपल्या पुस्तिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता जेव्हा आपण 4A असं म्हणतो तेव्हा अर्थातच हे इंग्लिश भाषेमधील ए आहेत त्यामुळे त्याची मराठी रूपांतरणं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील परीक्षेसाठी. अफोर्डेबिलिटी, अवेलेबिलिटी, अवेअरनेस आणि ऍक्सेप्टेबिलिटी.
आता याचं जर मराठी रूपांतरण बघितलं, साधारण हिंदी रूपांतरण जे मी चित्रामध्ये तुम्हाला दाखवते, हे चित्रही आपल्या विक्रीच्या पुस्तिकेचं चित्र आहे आणि त्यामुळे आपण ह्याच्यातले शब्द निश्चितच इथे स्वीकारू शकतो. आता पहिला शब्द आहे तो अफोर्डेबिलिटीसाठी, म्हणजे खरेदीच्या सामर्थ्यासाठी. आता जेव्हा सामर्थ्य म्हणतो तेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा परवडण्याची जी क्षमता आहे त्याच्याबद्दल आपण इथे बोलतोय. म्हणजे खरेदीचे सामर्थ्य, क्रय शक्ती जी आहे त्याला इथे आपण इथे निश्चितच अभ्यासात स्थान देतोय. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे बघणं की त्यांना ही वस्तू किंवा सेवा विकत घ्यायला आवडेल निश्चितच, पण परवडेल का? जर परवडणार असेल तर त्याची उपलब्धता आपण करून देऊ शकतो का? आणि जर ती वस्तू किंवा सेवा उपलब्ध असेल तर त्यानुसार, त्यांच्या गरजांनुसार, त्यांच्या मागणीनुसार त्याच्यामध्ये काही फरक घडवून आपल्याला आणता येतील का? आता हे सगळं करत असताना त्या ग्राहकांना या सगळ्याबद्दलची जाणीव करून देणं, त्यांना जागरूक करणं हे ओघाने आलंच. आणि मग त्याच्यानंतर त्या सर्व ग्राहकांनी आपल्या या उत्पादनांना म्हणजेच वस्तू किंवा सेवांना आपलंसं करणं आणि परत परत खरेदी करणं हे इथे आपल्याला गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता जर आपण अजून बघायचं झालं तर भारतामधल्या ग्रामीण विपणनामध्ये आपल्याला काही 4 टप्पे असे आपल्याला दिसून येतात. अर्थातच हा सगळा भाग आपल्याला पुस्तिकेमध्ये सापडेलच असं नाही, मात्र जेव्हा ग्रामीण विपणनाची तुम्ही विविध पुस्तकं वापराल, आपल्या पुस्तिकेमध्ये काही विशिष्ट पुस्तकं ही रेफरन्स किंवा संदर्भ सूचीमध्ये दिली गेलेली आहेत. त्यांचा जर तुम्ही वापर केलात तर त्या सूचीतल्या पुस्तकांच्या अभ्यासानुसार तुम्हाला अशा पद्धतीचा थोडासा जास्त अभ्यास हा करता येईल. म्हणजे भारतातील ग्रामीण विपणनाचा विकास जर आपण अभ्यासाचा झाला किंवा त्याचं इव्होल्युशन असं ज्याला म्हणतात ते जर अभ्यासाचं झालं, तेव्हा आपल्याला 4 टप्पे हे निश्चित अनुभवता येतात. म्हणजे पहिला जो असतो, पहिली जी पातळी आहे ती आहे 1960च्या आधीची. म्हणजे आता इथे याचं उदाहरण द्यायचं झालं तर एशियन पेंट्सची. म्हणजे एशियन पेंट्स सारख्या ज्या कंपन्या आहेत किंवा संस्था आहेत, आता अर्थातच एशियन पेंट ही 1949 साली उदयाला आली आणि मग त्यांनी ग्रामीण बाजारपेठेवर जास्त आपलं लक्ष हे केंद्रित केलं. जर तुम्ही दुसरा टप्पा बघायचा झाला तर त्याच्यामध्ये 1960 आणि 1980 पर्यंतचा जो टप्पा आहे त्या टप्प्याचा अभ्यास इथे आपण करू शकतो. भारत सरकारने इथे अतिशय प्रयत्नांती खूप मोठ्या महत्वाच्या ह्या क्रांत्या आपल्याला ग्रामीण बाजारपेठेमध्ये करून आणलेल्या दिसून येतात. या ग्रामीण कृषी क्षेत्रात खास करून तिथे आपल्याला हरित क्रांती आणि श्वेत क्रांती ही घडलेली दिसते, जेणेकरून आपलं उत्पादन किंवा उत्पन्न बाजारपेठेतलं शेती उत्पन्न बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचं हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं हे आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे 1980 ते 2000 पर्यंतचा हा जो टप्पा आहे हा थोडासा आपल्याला मर्यादित टप्पा असं म्हणायला हरकत नाही. तिथे लक्ष आपलं संबंध भारतीय छोट्या छोट्या बाजारपेठांचा विकास करणं असंच होतं. मात्र हा विकास जास्त केव्हा झाला तर 2000 नंतर, जेव्हा वित्तीय समावेशन आपल्याला बोलण्यात आलं किंवा आपण स्वीकारलं, लिबरलायझेशन ज्याला असं म्हणतात. तर ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन म्हणजे जागतिकीकरण आणि वित्तीय समावेशनामुळे आपल्याला ह्या टप्प्यामध्ये फार मोठा फरक ग्रामीण बाजारपेठेमध्ये झालेला हा अनुभवता आलेला आहे. आता जर याचा थोडासा जास्त अभ्यास करायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की जिथे आपल्याला या बाजारपेठेंचा विकास शेतीपासून किंवा कृषी क्षेत्रापासून मृदेच्या उपलब्धतेनुसार बदलणाऱ्या धातू आणि शिल्पकलांवरून मग त्याच्या पुढे जाऊन आपण हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि मग वित्तीय समावेशन आणि जागतिकीकरण असा या सगळ्याचा आपल्याला एक पूर्ण फ्लो किंवा ज्याला म्हणता येईल एक टप्प्याटप्प्यांची पायरी आपल्याला हे अभ्यासता येईल.
आता जेव्हा आपण या संबंध बाजारपेठेचा जास्त विकास झालेला दिसतो किंवा विकास आपण लक्षात घेतोय, तेव्हा त्या विकासामुळे ग्राहक कसे बदलले या बाजारपेठेंचे, हेही आपल्याला तितकंच बघावं लागेल महत्वपूर्णरित्या. आणि म्हणून जर पहिल्या भागाच्यातला बघितला तर आपल्याला उत्पन्नात वाढ झालेली या सगळ्या गेल्या काही वर्षांमध्ये दिसून येते. सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही बघितलं तर जेव्हापासून आंतरजालाचा विकास हा भारतात झालेला आहे, तेव्हापासून आपला शेतकरीही तितकाच हा प्रगतीपथावर पुढे जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. वेगवेगळी कृषीची तंत्रे आणि त्याला लागणारं आर्थिक सहाय्य करणारे पुरवठादार, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून पुढे जाणारे शेतकरी आणि शेतकऱ्यांची नवीन पिढी परत येऊन वेगवेगळे प्रयोग करणारी प्रयोगशील आणि निश्चितच वेगवेगळ्या उत्पादनांना निश्चितच वाव देणारी अशी ही पिढी आपल्याला आज दिसून येते. आता अर्थातच त्यांच्या खरेदी क्षमतेतही त्यामुळे वाढ झालेली आहे. त्यांना मागणीनुसार पुरवठाही करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच आपल्याला जिथे आतापर्यंत असंघटित अशी ही बाजारपेठ दिसत होती, तिथे आज आपल्याला संघटित बाजारपेठेचं स्वरूप हे दिसू लागलेलं आहे. स्वयंरोजगार हा वाढायला लागलेला आहे. इतर किंवा अनुषंगिक सेवा ज्या आहेत त्या निश्चितच त्याच्यावर अवलंबून होऊन आणखीन त्याचा विकास हा आपण अनुभवतो आहोत. निश्चितच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतो, मात्र तरीही जितक्या प्रवृत्ती तितक्या प्रवृत्तींना उपयोगी पडतील अशा सेवा उपलब्ध करून देताना निश्चितच विपणन व्यवस्थापक हे आपला अजिंक्य प्राण करतायत असं आपण इथे म्हणू शकतो. ई कॉमर्स आणि आंतरजालाद्वारे सर्व सेवा आणि वस्तूंचा पुरवठा हा सुयोग्य पद्धतीने आणि न तुटता किंवा न त्याच्यामध्ये प्रश्न न पडता, त्याच्यामध्ये समस्या न उद्भवता आपण हा करू शकू, अशी निश्चितच आज एक परिस्थिती, आशादायक परिस्थिती आपल्याला सर्वदूर दिसत आहे. आता याच्यातली जर उदाहरणं आपण घ्यायची झाली तर इथे दोन खूप छान उदाहरणं आपण इथे घेऊ शकतो. पहिलं उदाहरण आहे ITC या कंपनीचं. ITC कंपनीने आपल्या शेतकऱ्यांसाठी खास करून ई-चौपाल नावाचं जे ॲप आणि जी एक पद्धती सुरू केलेली आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर ई-चौपाल याद्वारे शेतकऱ्याचा हा जास्त प्रयोग हा मध्य प्रदेशात अतिशय यशस्वी झालेला आहे. नक्की तुम्ही त्याची जास्त माहिती काढा. ई-चौपाल या परिस्थितीमध्ये या संबंध समूहामध्ये शेतकऱ्यांना आपल्या इथे पडणाऱ्या पावसाचं किंवा हवामानाचं जे पुढचं प्रोजेक्शन आहे किंवा पुढची जी परिस्थिती आहे त्याची जी माहिती आहे, त्याची संकलन आहे आणि मग त्याचं विश्लेषण आणि त्याच्या पद्धतीचा अभ्यास आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा होईल या पद्धतीचा अभ्यास जर आपण करायचा झाला तर त्यासाठी इतर देशातील कृषी संशोधकांचं मार्गदर्शन सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतंय. म्हणजे निव्वळ भारतातले संशोधकच ई-चौपालला जोडलेले नाहीत, तर सर्वदूर इतर देशांमधीलही संशोधक हे आपल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, त्यांना वेगवेगळं मार्गदर्शन करतायत आणि त्यानुसार हे ITC सारख्या कंपन्या आपल्याला प्रगतीपथावर इथे नेताना निश्चित दिसून येतात. आता याच्यातला अजून एक जो भाग आहे तो आहे शक्ती अम्मा यासारख्या सिरीजचा. अर्थातच ग्राहक वर्तन जाणून घेऊन मग त्याच्यानुसार पुरवठा करण्यासाठी आपल्याला या सगळ्याचा विचार करणं हे गरजेचं असतं. जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला ग्रामीण ग्राहकांचा विचार करायचा आहे, तेव्हा काही गोष्टी आपण निश्चित लक्षात घ्यायला पाहिजेत. म्हणजे पहिली गोष्ट तर ज्या वस्तू आणि ज्या सेवा ज्या पद्धतीने शहरात विकल्या जातात तशाच्या तशा त्या ग्रामीण भागात विकल्या जातील का? निश्चितच नाही. आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे फरक घडवून आणायचे आहेत, बदल घडवून आणायचे आहेत, त्याच्यासाठी लागणारा जो अभ्यास आहे तो करणारी ही शाखा असल्यामुळे ग्रामीण विपणनाचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा असतो. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जो आपला विपणनाचा अभ्यास किंवा व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास हा आजच्या घडीला करत आहे. दुसरा भाग जो असतो तो आहे भौतिक सुविधांचा. शहरी भागात आपण काही भौतिक सुविधा ह्या निश्चित अपेक्षित ठरतो किंवा ज्या आपण निश्चित त्याचा विचार करतो की हो त्या आहेत, त्यांना आपण निश्चित आपल्या
योजनेमध्ये त्यांचा समावेश केलेला असतो. मात्र त्याच सुविधा त्याच पद्धतीने आपल्याला ग्रामीण भागामध्ये मिळतील याची थोडीशी खात्री आपल्याला आधी करून घ्यावी लागते आणि मगच आपली उत्पादनं तिथे नेणं हे आपल्याला गरजेचं ठरतं. आता ह्याच्यापेक्षा आणखीन भाग बघायचा झाला तर आकर्षित करणारा म्हणजे ग्राहकाला आकर्षित करणाऱ्या पॅकेजिंग असू दे, म्हणजे वेष्टन असू दे किंवा त्याच्यावरची असलेली भाषा असू दे, या सगळ्याचा थोडासा फरक किंवा बदल आपल्याला इथे बघता येतो. आता जर तुम्हाला आठवत असेल तर आपण याच्याबद्दलची चर्चा आधीच्या एका भागामध्येही केली होती आणि ती चर्चा आपण लक्षात घेताना असं लक्षात येईल की युट्यूब सारख्या मोठ्या ज्या चॅनल्समध्ये विविध कंपन्या, खास करून करोना कालावधीमध्ये, महामारीमध्ये असं दिसून आलं की मोठ्या मोठ्या कंपन्यांनी टीव्हीवरच्या जाहिराती बंद करून युट्यूबवर जाहिराती द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांचा फार मोठा नफा हा त्यांना मिळालेला आहे. आता हे कसं बरं घडलं याचा जर थोडासा विचार किंवा याच्याबद्दलचा थोडासा अभ्यास तुम्ही केला तर हे लक्षात घ्यावं लागेल की आज आंतरजालाचा प्रभाव सर्वदूर आपल्याला दिसून येतो. म्हणजे पूर्ण ग्रामीण भारतीय बाजारपेठेमध्ये आंतरजालाद्वारे आपण आपल्या ग्राहकापर्यंत निश्चितच पटकन पोहोचू शकतो आणि त्याचाच उपयोग आज आंतरराष्ट्रीय कंपन्या करून घेत आहेत. त्याचंच एक उदाहरण होतं अगदी पॅराशूट ऑइल सारख्या वस्तूंचा जास्तीत जास्त जाहिराती या युट्यूब सारख्या किंवा बाकीच्या OTT प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला जास्त दिसतात जाहिराती टीव्हीपेक्षा. आता या सगळ्याचा जर अभ्यास आपण केला तर तुम्हाला निश्चित असं लक्षात येईल की वेष्टनानुसार सुद्धा याच्यामध्ये फरक घडू शकतो. म्हणजे ग्रामीण बाजारपेठ ही किती दूर आहे, तिथे जाईपर्यंत ते आपलं उत्पादन कसं टिकवून ठेवता येईल, ते तुटणार नाही, ते मोडणार नाही, त्याची चव खराब होणार नाही, त्याच्यामधले लिकेजेस किंवा काही त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होणार नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग ग्रामीण भागांमध्ये उत्पादन पोहोचव हे गरजेचं ठरतं. मग तिथे बालाजी वेफर्स किंवा अजून आपल्याला म्हणता येईल की माफ करा इतरही काही उत्पादनाचा हल्दीराम आहे, ही उत्पादनं टिकवून ठेवून त्यांच्या विशिष्ट पद्धतीने पिकाची भुर्जी आहे, या सगळ्यांनी ग्रामीण बाजारपेठेवर असलेली त्यांची पकड अजून मजबूत केलेली आपल्याला इथे नक्कीच दिसून येते. आता या सगळ्यामध्ये जेव्हा आपण विचार करतोय ग्रामीण ग्राहकांचा तेव्हा ते बहुतांशी शेतीवर अवलंबून आहेत, मोठ्या कुटुंब पद्धतीच्या पार्श्वभूमीवरून आलेले आहेत आणि म्हणून कदाचित ते वस्तू किंवा सेवा खरेदी करताना कशा पद्धतीने खरेदी करतायत याचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. अर्थातच एक फार मोठी इथे केस स्टडी किंवा एक छोटंसं उदाहरण इथे घ्यावं लागतं की विपणनाच्या अभ्यासकांनी हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय ग्रामीण बाजारपेठेची ताकद आणि व्याप्ती ही फार मोठी आहे आणि म्हणूनच फक्त शेतकरी आहे म्हणून त्याला कमी लेखून त्यांच्याशी गैरवर्तन करणं हे तितकंच नकारात्मक पद्धतीने इथे आज घेतलं जातं. त्यांना कमी लेखू नये, त्यांच्याकडे अतिशय मोठी ताकद ही परमेश्वराने दिलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या उत्पन्नाद्वारे त्यांच्या वागणुकीद्वारे आपल्याला जर ती कळत नसेल तरीही ते समजावून घेऊन त्यांच्यासाठी वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देऊन आपल्याला पुढे जाणं इथे गरजेचं ठरतं. सण समारंभाच्या वेळी ते कुठल्या पद्धतीच्या वस्तू विकत घेतात, कुठल्या पद्धतीच्या वस्तूंना तिथे जास्त मागणी आहे याचा अभ्यास केला तर किमतीचे हप्ते ठरवूनही त्यांना वस्तू उपलब्ध किंवा सेवा उपलब्ध करून देणं हे आपल्याला शक्य होतं. नियंत्रण, सरकारी नियम किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स हे कमी आहेत ग्रामीण भागामध्ये. शैक्षणिक पातळीचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. जसं विमा क्षेत्रामध्ये अगदी एजंटच्या सुद्धा शैक्षणिक ज्या पातळीचा अभ्यास आहे तो इथे वेगळ्या पद्धतीने करता येतो. ग्राहकाचं वर्तन बदलतंय, आपल्या ग्रामीण बाजारपेठा बदलतायत. निश्चितच विपणन अभ्यासकांना याची दखल घेऊन आपल्या अभ्यासामध्ये बदल घडवून आणणं आणि त्याप्रमाणे सेवा आणि वस्तू उपलब्ध करून देणं हे आजच्या घडीचं सर्वात मोठं आव्हान आहे असं आपण इथे नक्की म्हणूया. आणि आजचा हा भाग आपण इथेच थांबूया. परत भेटू पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागात नवीन आव्हानांचा विचार करताना
ग्रामीण सेवा आणि ग्रामीण विपणनानंतर विपणनातल्या अभ्यासांसंदर्भात आव्हानांसंदर्भात. नमस्कार.